जय महाराष्ट्र मंडळी, मी आपण सचिन पाटील. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन जनाई ॲग्रो गावरान फार्ममध्ये. ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो की आपला एक नवीन जनाई ॲग्रो नावाचा फार्म आहे. तो लोकेटेड आहे शहापूर तालुक्यातील दहिवली गावामध्ये. तसेच मित्रांनो, आपण इथे एक नवीन 50x70च्या शेडमध्ये बोर्डिंग झोनसाठी आपण इथे पक्षी ठेवणार आहोत, छोटे, एका दिवसापासून तर एका महिन्यापर्यंत. आणि हा आपला जनाई ॲग्रो फार्मची समोरची बाजूची एंट्री. हा आपण इथे चारा लावलेला आहे गुरांसाठी. इथे एक सुंदर अशी आंब्याची बाग आहे. सुंदर असं एक लोकेशन आहे आपल्या फार्मचे. ते आहे शहापूर तालुक्यातील दहिवली गावामध्ये. तसेच हे मागच्या साईडला आमची एक सुंदर अशी आंब्याची बाग आहे. त्यामध्ये आम्ही मुक्त पक्षी संचार करणार आहोत. आणि इथे सुद्धा आपण एक नवीन शेड केलं आहे 50x70चं. त्याच्यामध्ये आपण वासर संगोपन करणार आहोत. त्यांच्यासाठी येण्या जाण्यासाठी हा त्यांचा रस्ता आहे बॅक साईडनी. याच्यामध्ये त्यांचे संगोपन होणार आहे. आणि ही आमच्याकडे आता एक नवीन प्रोजेक्ट आम्ही चालू करतोय. आम्ही इथे एक 10,000चे हॅचिंग मशीन आणणार आहोत. त्याच्यामध्ये अंडी टाकून आम्ही अंडी उगवून त्याच्यामधून पक्षी काढणार आहोत. त्यासाठी हे त्याचं काम चालू आहे. ही जागा 15x20 आम्ही घेतलेली आहे, ती हॅचिंग आणि शेटर मशीन ठेवण्यासाठी. तर लवकरच मित्रांनो, हे आपलं काम झाल्यानंतर त्याचेही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन. आणि त्यासाठी आम्ही आता एक नवीन जागाही निवडलेली आहे चांगल्या प्रकारे. इथे आमचं एक जुनं फार्म हाऊस होतं, त्याचंही काम चालू आहे. थोडंसं तेही काम आमचं पूर्ण होऊन जाईल आणि एक सुंदर असं घर इथे होणार आहे या जनाई ॲग्रो फार्ममध्ये. ही समोरची बाजू आहे आमच्या फार्मची. इथून बॅक साईडनी आमचे वासरे संगोपनासाठी एक आमचं गेट आहे. त्याच्यामध्ये आमचे 3 छोटे छोटे पाडे आहेत. तिचं नाव चमेली, जाई आणि तिकडचे एकदमचं युवराज. खूप सुंदर आहेत, खूप मस्ती करतात. यांच्यासाठी आम्ही इथे गव्हाणी केले आहेत. तसेच आमच्या इकडेच एक 50x70चा एक दुसरा शेड आहे. त्याच्यामध्ये आमचे ऑलरेडी 300 ते 400 पक्षी आहेत. त्याच्यामध्ये हा आमचे चंगू मंगू खूप मस्ती करतात. त्यांना बसायला सुद्धा गादी लागते. बघा मित्रांनो कसे ते गादीवर बसतात. खूप असं एक नैसर्गिक वातावरणात ते राहतात. त्याच्यासाठी समोर ही आंब्याची बाग केली आम्ही. त्या बागेमध्ये आम्ही पूर्ण आंबे हे आधीच लोकेट केले होते 2-3 वर्षापूर्वी, की इथे आम्हाला एक नैसर्गिक असं एक आंब्याच्या बागेमध्ये त्यांच्यासाठी एक सौंदर्य असं आम्ही ते बाग तयार केली आहे पक्ष्यांसाठी. आणि ही बाग आम्ही कमीत कमी 3 ते 4 वर्ष गेली हिला याची संगोपन करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे आपलं एक